माझं नाव किशोर एकनाथ चव्हाण. माझी इंटरव्ह्यू घेत आहेत. माझं ऑपरेशन झालेलं गेल्या 1 वर्षापूर्वी, म्हणजे 12 मे 2023 ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बामसर, हर्षल बामसर यांनी माझं ऑपरेशन केलं. अतिशय सुंदर पद्धतीनं ऑपरेशन केलं. मला ह्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये मला ऑपरेशन झालेलं आहे ते मला अजूनही मला माहिती पडत नाही की ज्यांनी माझं ऑपरेशन झालं आहे किंवा नाही. ते अतिशय सुंदर पद्धतीने कुठलेही माझं इथे दुखतं आहे, तिकडे दुखतं आहे, आतमध्ये असं झालं किंवा काय, उठता बसता थोडंसं मला त्रास होता. काही ठराविक 3 महिने म्हणा, 5 महिन्यापर्यंत. परंतु तसं काय मला त्याच्यापुढे नंतर मला तसं काय वाटलं नाही. अतिशय फ्रीली मी माझं जीवन व्यतीत करत होतो. आता मी तुम्हाला माझी हकीकत सांगतो, हे असं का घडलं माझ्या जीवनामध्ये. मी किशोर एकनाथ चव्हाण, मी सिनियर मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला डायनॅमिक मायनिंग ह्या कंपनीमध्ये, इंटरनॅशनल कंपनीमध्ये, मायनिंग क्षेत्रामध्ये गिनी या देशातील म्हणजे वेस्ट आफ्रिका इथे मी काम करत असताना, कॅम्प फॅसिलिटी मॅनेजर म्हणून काम करत असताना, तिकडे मी दररोजचे ऑफिस वर्क काम करत असताना आम्ही माझं ऑफिसचं पिरियड संपल्यानंतर मी व्यायाम मला करण्याची हौस आहे पहिल्यापासून. मी स्वतःला फिटनेस करण्याकरता मी ते करतो. दररोजचं माझं रुटीन आहे ते. असं मी जिममध्ये मी व्यायाम करत असताना 20 किलोचा वेट लिफ्ट मी उचलत असताना माझं कदाचित तोल गेला किंवा इम्बॅलन्सिंग गेलं असेल म्हणा. माझ्या पायाला मोठा क्रॅम्प आला, पेटका आला माझ्या पायाला. आणि जो क्रॅम्प आला तो मला सहन नाही झाला. मी तसंच वेट लिफ्ट तसंच ठेवून दिलं. आणि मला दुसऱ्या दिवसापासून सकाळी उठताना मला तो माझ्या कमर म्हणा, त्या नस कुठेतरी फसल्यासारखी मला वाटली गेली. तसं ताबडतोब मी माझ्या वरिष्ठांना आणि फॅमिली डॉक्टरांना मी तसं सांगितलं की माझं असं झालेलं आहे, मला चालता येत नाही आहे, उठताना बसताना मला त्रास होतो आहे. तर त्या फॅमिली डॉक्टरांनी मला चेक केलं आणि त्यांनी जे काही नॉर्मल त्यांची काही मेडिसिन्स आहेत किंवा जे काही ऑइंटमेंट आहे त्याप्रमाणे मी सतत ते घेत होतो. आणि पुढील महिनाभर मी ते सहन केला. आणि सहन करत असता मी ते काम करत होतो, माझं ऑफिस वर्क वगैरे. आणि त्यानंतर असं एक वेळ आली मला सकाळची की मी त्या अंथरुणातून मी उठूच शकलो नाही. याचा अर्थ असा की माझं जी काही मूविंग होती, माझी हालचाल होती ती पूर्ण स्टकअप झाली. मी उठू पण नाही शकत होतो, ना बसू शकत होतो, ना हलू नाही शकत होतो दोन्ही बाजूने. अशा स्थितीमध्ये सर्व माझे कर्मचारी, माझे स्टाफ, माझे टॉप मॅनेजमेंट लोक माझ्या म्हणजे जिथे माझी रूम होती तिथे आले सर्व. आणि माझे डॉक्टरांनी मला बघितलं. डॉक्टर अशरफ शेख म्हणून होते. त्यांनी माझी संपूर्ण चिकित्सा केली आणि त्यांनी बघितलं की चव्हाण, तुम्हाला सायटिका झाल्याचं वाटतंय आणि पुढे त्याच्यासाठी आम्ही कार्यवाही करतो. तर त्यांनी मला डिस्पेन्सरीमध्ये बोलवून त्यांनी मला सर्व स्टोरी सांगितली. आणि त्यांनी मला ऑप्शन दिलं की पुढील ट्रीटमेंटसाठी की एकतर तुम्ही आता वेस्ट आफ्रिकेला आलेले आहे, 24 तासाचा प्रवास आहे आपल्या मुंबईमध्ये जाण्याचा. तर बाजूचा जवळचे देश आहेत, एक तर अमेरिका बाजूला आहे, एक तर फ्रान्स आहे, एक तर स्पेन आहे. या 3 देशामध्ये आपण तिथे तुम्हाला घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला जे काय डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे आपण पुढील कार्यवाही करू तुमच्या या जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल. तर त्याप्रमाणे मी त्यांचं ऐकलं आणि मी माझा डिसिजन घेतला. मी म्हटलं तिथे ऑपरेशन किंवा काय होईल मला काय माहिती नाही, पण फर्दर ट्रीटमेंट मी परत कसं करणार. म्हणून मी माझ्या मायदेशी आलो. मी डिसिजन घेतला. मी मुंबईमध्ये आलो. प्रियांक पटेल मला ज्युपिटर हॉस्पिटलला भेटलेत.
त्यांनी संपूर्ण मला माझी इन्क्वायरी केली, विचारपूस केली, कसं काय झालं काय ते. मी त्यांना सर्व सविस्तर सांगितलं. तर मग त्यांनी मग फर्दर MRIची ची मला सर्व करायला सांगितलं. त्या पद्धतीने मी गेलो. मला माझ्या वेदना अशा होत होत्या की मी काय करू आणि काय नाही, मला तेच समजत नव्हतं. कारण त्यांनी मला फिजिओथेरपीचा पण प्रश्न अगोदर सांगितलं होता. पण आफ्टर ते MRI बघितल्यानंतर मला समजलं की मला ऑपरेशन्स करावं लागेल. डॉक्टर हर्षल बाम, ग्लोबल हॉस्पिटलचे इन्चार्ज, यांच्याशी त्यांनी ते मला भेटलेत आणि त्या पद्धतीने आपण पुढील डेट ठरली आणि 12 मे 2023ला डॉक्टर हर्षल बाम यांच्या अध्यक्षतेखाली प्रियांक पटेल आणि इतर डॉक्टर ग्लोबल हॉस्पिटलचे जे स्पाईन स्पेशलिस्ट यांनी माझं ऑपरेशन घ्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर ऑपरेशन झालं. पुढच्या 2 दिवसामध्ये मी चालायला लागलो. मला कसलं काही ऑपरेशन झालं मला वाटलं पण नाही. त्याच्यानंतर मी डॉक्टर हर्षल बाम यांनी मला अतिशय मोलाचं मला मार्गदर्शन केलं की तुम्ही कसं राहायचं ऑपरेशन झाल्यानंतर, कसं तुम्ही त्याला हँडल करायचं, फिजिओथेरपी तुम्ही कशी घ्यायची, या पद्धतीने त्यांनी मला सर्व सजेशन केलं, ॲडवाईस केला. आणि मी बेडवरती होतो आणि त्या बेड रेस्टवरती घेत असताना मी दररोज वॉकिंग करायचो 1 तास त्यांच्या ॲडवाईसप्रमाणे आणि 3 तास ॲडवाईसप्रमाणे प्रत्येक दिवशी मी 1 तास व्यायाम करायचो, वॉकिंग करायचो मी आणि परत बेड रेस्ट घ्यायचं. असं कंटिन्यू मी गेले आता वर्षभर. 3 महिन्याच्या नंतर मी चालायला लागलो, म्हणजे मार्केटिंग करायला लागलो, इकडे तिकडे फिरायला लागलो. कुठे काही मला थोडंसं सेफ्टी म्हणून मला कमर बेल्ट, वेस्ट बेल्ट लागला गेला आणि त्याची म्हणजे प्रिकॉशन घेण्याकरता. त्यामुळे मी अंबरनाथ, माझं घर होतं, त्या अंबरनाथमध्ये मी शिफ्ट झालो. अंबरनाथ ते ग्लोबल हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी म्हणा की मी अतिशय चांगल्या पद्धतीने मला कसलाही त्रास झाला नाही. आणि आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. सॉरी, म्हणजे 12 मेला 1 वर्ष पूर्ण होईल. आज तारीख किती आहे? 8 तारीख आहे. 4 दिवसांनी मला 1 वर्ष पूर्ण होईल. जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या अवधीमध्ये माझं ऑपरेशन झालेलं आहे हे मला अजूनपर्यंत माहिती पडत नाही आहे की मी खरोखर माझं ऑपरेशन झालं आहे किंवा नाही झालं ते. खरोखरच डॉक्टर हर्षल बाम आणि प्रियांक पटेल यांचे त्यांनी जी काही स्किल वापरली माझ्या ऑपरेशनच्या वेळी, ते त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि ह्याच्यापुढे मला शब्द नाही त्यांच्या मध्ये की एवढं त्यांनी मला ऑपरेट केलेलं आहे. मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो, अनंत आशीर्वाद देतो.